गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, गर्जा महाराष्ट्र न्यूज मध्ये मी पूजा पठारे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। सुरुवात करूया आजच्या हेडलाईन्सने। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सांगण्यावरूनच आपण राजकारणात अण्णांच्या मंचावर काँग्रेस, आम आदमी पार्टी व तृणमूल काँग्रेसचे नेते दिसत आहेत। केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री वी.के. सिंग यांनी केली टीका। सीमा सुरक्षा दल गंभीर समस्येने ग्रास्त। गेल्या 2 वर्षात बीएसएफच्या 203 जवानांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू। जयपूरमध्ये नाहरगडमधल्या एका किल्ल्याजवळ घडली भयानक गोष्ट। गर्लफ्रेंड प्रेग्नंट राहिल्याने एका युवकाने तिच्या हत्येचा रचला कट। आणि आज मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक। प्रवाशांना ऐन उन्हाळ्याच्या दिवसात गर्दीतून करावा लागणार प्रवास। गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। आता पाहूया सविस्तर वृत्त। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सांगण्यावरूनच आपण राजकारणात आलो होतो, परंतु लोक आता त्यांच्या निष्पक्षतेवर शंका घेऊ लागले आहेत। देशात बदलाची जी प्रक्रिया सुरू होती तीही आता थंडावली आहे। अण्णांच्या मंचावर काँग्रेस, आम आदमी पार्टी व तृणमूल काँग्रेसचे नेते दिसत आहे, अशी टीका केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री वी.के. सिंह यांनी केली आहे। अण्णांच्या व्यासपीठावर दिसणाऱ्या या लोकांनी त्यांना मुख्य प्रवाहातून दूर लोटण्याचा प्रयत्न केला, असे सिंह यांनी शनिवारी म्हटले। उल्लेखनीय गोष्ट म्हणजे अशी की लष्कर प्रमुख या पदावरून निवृत्त झाल्यानंतर जनरल सिंह यांनी लोकशाही मोर्चा स्थापन केला होता व अण्णांना सोबत घेऊन विविध राज्यांचे दौरे केले होते। पाक सरकार काही वेगळंच सांगू इच्छिते तर पाक लष्कर, ISIS आणि दहशतवादी संघटना दुसरंच काहीतरी बोलत आहे। तसेच जोवर गोळीबार, बॉम्बस्फोट सुरू असतील तोवर पाकची चर्चा होऊ शकत नाही, असंही सिंह यांनी एका उत्तरात स्पष्ट केले। सीमा सुरक्षा दल गंभीर समस्येने ग्रास्त आहे। गेल्या 2 वर्षात बीएसएफच्या 203 जवानांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला। या दलात प्रत्येक महिन्यात सरासरी 8 जवानांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने होत आहे। अहवालानंतर जवानांना रात्री नॉनव्हेज न खाण्याचा सल्ला दिलाय। हृदयविकाराच्या आजारापासून वाचवण्यासाठी बीएसएफने कडक निर्देश दिले। त्यात मेसमध्ये जुने तेल न वापरणे तर दररोज 10 ग्रॅम जवसाचे सेवन करण्याचे असे निर्देश दिले आहेत। बीएसएफ जवानांना 9 महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाते। यामध्ये फील्ड ड्युटीसाठी 1 वर्षापेक्षाही जास्त अवधी लागतो। या दरम्यान जवानांना शत्रूवर लक्ष ठेवणे, मॅप रीडिंग, शस्त्र चालवणे व नक्षलग्रस्त भागात ड्युटी करावी लागते। डिनरमध्ये नॉनव्हेज खाऊन झोपल्यास जवानांना हृदयविकाराचा आजार वाढतो। त्यामुळे बीएसएफने आता केवळ लंचमधील नॉनव्हेज देण्याचे निर्देश दिले आहेत। जयपूरमध्ये नाहरगडमधल्या एका किल्ल्याजवळ एक भयानक गोष्ट घडली। गर्लफ्रेंड प्रेग्नेंट राहिल्याने एका युवकाने तिच्या हत्येचा कट रचलाय, मात्र सुदैवाने ती तरुणी या घटनेतून बचावली आहे। आपली गर्लफ्रेंड प्रेग्नेंट राहिल्याने 150 फूट उंच डोंगराच्या कड्यावरून एका युवकाने ढकलून दिले आहे। त्याआधी युवकाने तरुणीचा चेहरा दगडाने ठेचून विद्रूप करण्याचा प्रयत्न केला, मात्र धक्का मारल्यानंतर युवती झाडाझुडपांमध्ये पडल्यामुळे बचावली आहे। दुसऱ्या दिवशी मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर युवतीला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले। सध्या युवतीची प्रकृती चिंताजनक नाही असे डॉक्टरांनी सांगितले, मात्र गर्भाबाबत डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणी 4 महिन्यांची गर्भवती आहे। आरोपीने तिला लग्नाचे वचन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले। गर्भवती असल्याचं समजल्यानंतर युवकाने तिच्याशी लग्न करण्याचं वचन मोडून तिच्या हत्येचा कट रचलाय। संबंधित युवती एका ब्युटी पार्लरमध्ये नोकरी करते, तर आरोपी भाजी विक्रेता आहे। गेल्या 1.5 वर्षापासून त्यांचे प्रेम संबंध असल्याची माहिती मिळते। आज मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक असणार आहे। दिवसभरात मेगा ब्लॉकच्या कारणास्तव रेल्वेचा वेग मंदावणार आहे। या सगळ्या गोष्टींमधून लोकांना ऐन उन्हाळ्याच्या दिवसात गर्दीतून प्रवास करावा लागणार आहे। रविवारी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। CST ते कुर्ला आणि मानखुर्द ते पनवेलसाठी विशेष लोकल सोडण्यात येतील। तसेच बेस्टतर्फे कुर्ला पूर्व ते वाशीसाठी 501 क्रमांकाच्या जादा बसेस सोडण्यात येणार आहे। बस मार्ग 10, 20, 44, 4, 84, 203 मार्गांवर जादा बस सोडण्यात येतील। नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचार सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली।
माथाडी कामगारांना राष्ट्रवादीचे ओझे वाहणारे हमाल होऊ नका अशा शब्दात टीका केली। बाळासाहेबांनी मोठी केलेली माणसं घेऊन पवारांनी राजकारणाची चूल मांडली असं बोलून उद्धव ठाकरेंनी टीका केली। ग्लास हाऊस बांधण्यासाठी आम्हाला पालिकेची गरज नाही असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी गणेश नाईक यांना टोला लगावलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार यापुढे कधीच सत्तेत येणार नाही असं माझं भाकीत असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय। बंडखोरी केलेल्या सर्वांचीच शिवसेनेतून हकालपट्टी करत असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी जाहीर केले। नवी मुंबई महापालिका निवडणुका आता अगदी तोंडावर आल्या आहेत, त्यासाठी नवी मुंबईत युतीचा प्रचार सभा पार पडली। यावेळी भाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे देखील उपस्थित होते। भारतीय जनता पार्टीने उघडलेली महासदस्य अभियान मोहीम अखेर साकार झाली। महाराष्ट्रात 1 कोटी सदस्य केव्हाच पार झाले असून आता महाराष्ट्रात तब्बल 1,02,00,000 सदस्य संख्या झाली। या सोबतच भारतभर 10 कोटीचा आकडा गाठत पार्ट्यांनी विश्वविक्रम केलाय। हा आनंद व्यक्त करण्यासाठी भाजपच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात जोरदार जल्लोष करण्यात आलाय। आणि या देशाचे पंतप्रधान दोघांनी एक उद्दिष्ट ठेवलं होतं की या राज्यामध्ये 1 कोटी सदस्य झाले पाहिजेत भारतीय जनता पक्षाचे, आणि देशामध्ये 11 कोटी सदस्य हे भारतीय जनता पक्ष करण्याचं आम्ही एक लक्ष ठेवलेलं होतं। आज आम्हाला अतिशय आनंद होतोय की कधीतरी अतिशय छोटी असलेली पार्टी आज देशातली नाही तर जगातली सगळ्यात मोठी पार्टी झालेली आहे। आज जगामध्ये 11 कोटी सदस्य कुठल्याही पक्षाचे नाही, कुठल्याही संघटनेचे नाही, तेवढे सदस्य आज भारतीय जनता पक्षाचे झालेले आहेत। आणि म्हणून एक विशेष आनंद आम्ही या ठिकाणी आज सेलिब्रेशन करतोय, आनंद मनवतोय। आणि या गोष्टीचा आम्हाला सर्वांना आनंद आहे की आम्ही जे लक्ष ठेवलेलं होतं आमच्या डोळ्यासमोर ते आम्ही आज पूर्ण केलेलं आहे। मुंबई शहराचा नवीन विकास आराखडा जाहीर करतानाच अनेक धक्कादायक बाबी समोर येऊ लागल्या। नकाशातून अनेक झोपडपट्ट्या आणि निम्न मध्यम वर्गीय वस्त्या गायब झाल्यानं रहिवाशांनी आपला रोष व्यक्त केलाय। तर पाहूयात आमचे विशेष प्रतिनिधी अयाज मोहसिन यांचा एक रिपोर्ट। मुंबई करोडपतींची, मुंबई अब्जोपतींची, मात्र खरी मुंबई आहे ती उपेक्षितांची, गोरगरिबांची। काही गोरगरिबांवर अन्याय होतोय आणि त्याच्यासाठी न्यायाला वाचा फोडण्यासाठी आज मैदानावर एक लाक्षणिक उपोषण केले जात आहेत। आपल्या सोबत आहेत हमारा शहर विकास नियोजनचे अध्यक्ष, आपलं नाव सांगा। मोहन चव्हाण। मोहनजी, हा मुद्दा काय आहे आणि आपली मागणी काय? मुंबई विकास आराखडा 2014 ते 2034 हा मुंबई विकास आराखडा प्रत्येक वर्षी 20 वर्षांतर बनला जातो। 20 वर्षांतर मुंबईमधला विकास पुढच्या 20 वर्षांमध्ये येणाऱ्या प्रश्नावरती आधारित आणि आताच्या सुविधा, सेवा सुविधा काय आहेत आणि त्याच्यामध्ये कमी काय आहेत आणि काय झालेले आहेत आणि पुन्हा येणाऱ्या 20 वर्षांमध्ये आपण काय करणार आहोत त्याचा एक विकास आराखडा मानला जातो। तर त्या विकास आराखड्यामध्ये 2014 ते 2034 साठी 20 वर्षासाठी बनतोय। त्या विकास आराखड्यात मुंबई शहर विकास हमारा शहर विकास नियोजन मुंबईच्या वतीने गेल्या आपण 3 वर्षामध्ये सातत्याने मुंबई बीएमसी मध्ये आम्ही आमचे प्रश्न मांडत आलो आहोत। लोकांचे प्रश्न, मुंबई ही 1.5 कोटी जनतेची आहे। 1.5 कोटीची जनतेची करत असलेली मुंबईचा फक्त विकास आराखडा बनवायचा असेल तो फक्त मुंबईच्या 4 दिवाळामध्ये आतून मधून एसीच्या रूम मध्ये बसून चालणार नाही। तो प्रत्येक एरियामध्ये, प्रत्येक चाळ असू दे, बैठक चाळी असू दे, स्लम असू दे किंवा मोठमोठ्या मध्यमवर्ग असू दे, तर प्रत्येक ठिकाणी जाऊन, कारण मुंबईचे 24 वार्ड आहेत प्रशासकीय वार्ड आणि मुंबईचे इलेक्ट्रॉनिक वार्ड आहेत 227 वार्ड आहेत। तर त्या प्रत्येक वार्डमध्ये जाऊन त्यांनी आपलं हा मुंबईचा विकास आराखडा बनतेवेळी मुंबईचे जे जबाबदार बीएमसीचे लोक आहेत आणि फ्रेंच कंपनी आहे तर त्यांनी तो जाऊन विकास आराखडा सर्वे करायला पाहिजे होता, तो त्यांनी केलेला नाही। आमचं म्हणणं आहे की मुंबईच्या विकास आराखड्यामध्ये मुंबईचे शहरी, गरीब, वंचित जो समूह आहे, कोळी, आदिवासी, गावठण हे लोक आहेत तर त्यांना ते आता सोडलेलं आहे। आम्ही गेल्या 3 वर्षामध्ये तेच सांगत आलो की प्रत्येक नागरिकाला मुंबईचा हक्क असायला पाहिजे आणि ही मुंबई चालवणारे शहरी, गरीब, वंचितांचा कोळीवाडी असू दे, गावठण असू दे किंवा पेरीवाले असू दे, हॉकर्स असू दे, रॅकपेकर्स वाले असू दे, होमलेस असू दे, फुटपाथवाले असू दे, तर त्यांचा सहभाग असल्याशिवाय ही मुंबईचा विकास आराखडा बनू शकत नाही, हे आम्ही ठणकावून सांगितलंय। महेश, काय हा प्लॅन आपण ते नकाशाच्या दृष्टिकोनातून दाखवावं आणि मी माझ्या कॅमेरामॅनला विनंती करेल त्यांनी याच्यावर झूम मारायचा आहे। महेश, काय हा विषय? हमारा शहर विकास नियोजन अभियानातर्फे अर्बन पॉलिसी रिसर्चर म्हणून काम करतोय आणि मुळातच हा विकास आराखडा बघताना त्याच्यात अनेक एक्सक्लुजन्स झालेले आहेत।
कधी त्याच्यात हेरिटेज साईट्स दाखवलेल्या नाही आहेत, कधी त्याच्यात अनेक वस्त्या गायब केलेल्या आहेत, कधी त्याच्यात मुख्य रस्ते गायब केलेले आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची आणि धक्कादायक बाब जी आहे ती म्हणजे बीपीटीच्या जमिनीवरती, बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या, मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जमिनीवरती ज्या वस्त्या आहेत त्या वस्त्या याच्यातून पूर्णपणे गायब करण्यात आलेल्या आहेत. आणि हा एक सगळ्यात धक्कादायक प्रकार आहे. कृपया आपण ते दाखवावं. तुम्ही जर या नकाशाकडे काळजीपूर्वक पाहिलं तर हा 2012 साली तयार करण्यात आलेला ELU म्हणजेच एक्झिस्टिंग लँड यूज अथवा सद्यस्थितीतील भूवापराचा नकाशा आहे. त्याच्यातला जांभळा रंग जो आहे तो इंडस्ट्रीयल यूज करता दाखवण्यात आलेला आहे. साधारणतः चॉकलेटी तपकिरी रंग जो आहे तो वस्त्यांकरता दाखवण्यात आलेला आहे. मला नक्कीच सांगायला आवडेल की हा जो प्रकार आहे जो दारूखान्याचा नकाशा आहे. दारूखान्यामध्ये साधारणतः 50 ते 60 हजार लोक राहतात, 10 ते 15 हजार झोपड्या आहेत आणि अनेक झोपड्या 70 ते 80च्या दशकापासून तिकडे अस्तित्वात आहेत. असं असताना बीपीटीच्या जमिनीवर कौला बंदर, कोळसा बंदर आणि दारूखान्यातल्या अन्य वस्त्या या जागी फक्त इंडस्ट्रीयल झोन करता जांभळा रंग देण्यात आलेला आहे. तपकिरी रंगातल्या झोपड्या अजिबात दाखवण्यात आलेल्या नाहीयेत. 2015 सालच्या PLU कडे जर आपण पाहिलं तर या वस्त्या पूर्णपणे गायब झालेल्या आहेत. त्यांच्याकरता फक्त इंडस्ट्रीयल झोन दाखवण्यात आलेला आहे. आणि हे जे मार्किंग इकडे दिसतंय विशेषतः हा 2012 सालचा एक्झिस्टिंग लँड यूज, 2015 सालचा हा प्रपोज लँड यूज आणि यामध्ये प्रचंड तफावत आढळते. आणि ती तफावतच हे स्पष्ट करते की अनेक वस्त्या गायब झालेल्या आहेत, त्यांच्या भवितव्याशी एक खिलवाड झालेला आहे. याकरता दरवेळेला एक विश्लेषण दिलं जातं की बीपीटी ही BMCच्या परिघाच्या आणि प्लॅनिंगच्या परिघामध्ये नाहीये. पण मूळ मुद्दा असा आहे की बीपीटी ही अजूनही स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी बनलेली नाहीये. तांत्रिकदृष्ट्या ती BMCच्याच ज्युरिस्डिक्शनमध्ये येते, BMCच्याच प्लॅनिंग अथॉरिटी अंडर येते. आपल्याकडून हे विशेषतः जाणून घ्यायचं की हे जे घरं नकाशामध्ये गायब झालेली आहेत ते नेमकी कुठल्या लोकांची, कुठला वर्ग आहे, म्हणजे फायनान्शियली कुठला वर्ग आहे ते आपण सांगावं. दारूखाना विभाग हा पहिल्यापासूनच आर्थिकदृष्ट्या निम्न स्तरातील लोकांचा विभाग गणला जातो. रे रोड स्टेशनच्या आसपास, शिवडी स्टेशनच्या आसपास राहणारे लोक आहेत. मुंबई बंदराची जेव्हा उभारणी होत होती आणि मुंबई बंदर जेव्हा पूर्णपणे तेजीत होतं तेव्हा तिकडे आसपास बांधकाम करण्याकरता तामिळनाडूतून आलेले हे विशेषतः लोक आहेत. ते मुख्यतः तमिळ दलित आहेत. UP आणि बिहारमधून आलेले मायग्रंट वर्कर्स इकडे गेली काही दशकं राहत आहेत. आणि दारूखान्यामध्ये जे जहाज तोडणीचं काम चालू होतं, ज्याच्यावर गेल्या 6-7 महिन्यांपासून बंदी घालण्यात आलेली आहे, त्या जहाज तोडणीच्या कामामध्ये हे लोक गुंतलेले होते. त्याच्यापासूनच त्यांचा रोजगार येत होता. आणि दारूखान्यामध्ये मुंबई शहराला तगवून धरणारी लोखंडाची एक सगळ्यात मोठी इन्फॉर्मल इंडस्ट्री काम करत होती. आणि ह्या सगळ्या इन्फॉर्मल इंडस्ट्रीवर ज्या लोकांचा अधिकार होता, ज्या लोकांच्या घरादारांमध्ये ही कामं चालू होती, त्याच्यावरच या डीपीनी घाला घातलेला आहे. इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीजचा कुठलाही उल्लेख या डीपीमध्ये करण्यात आलेला नाहीये. आणि अशा रीतीने या शहरामध्ये स्वप्न घेऊन येणारा जो गरीब स्थलांतरित वर्ग आहे, ज्याला जातीपातीचे वेढे पडलेले आहेत, ज्याला आर्थिक चटके बसलेले आहेत आणि ज्यामुळे जो मुंबईकडे आलेला आहे, त्याला गायब करण्याची किमया या विकास आराखड्याने केलेली आहे. धन्यवाद. आमच्याशी बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. असं म्हणतात की हर दुआ असर करती है जो दिल से निकलती है. हर दुआ असर करती है जो दिल से निकलती है और कलेजा चीर के रख देती है बददुआ जब किसी गरीब से निकलती है. अर्थातच BMCने गोरगरिबांचा श्राप घेण्याचं कार्य इथं केलेलं आहे. नकाशामधून त्यांचं अस्तित्वच गायब करून त्यांच्या अस्तित्वावरच घाला घालण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र गोरगरीब लोक ते हाणून पाडण्याचा पूर्ण प्रयत्न करीत आहेत. कॅमेरामन मनसूरसह मी अयाज मोहसिन, गर्जा महाराष्ट्र न्यूज, मुंबई. केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू मुंबई दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी मुंबई सिग्नल येथे थंड पाण्याच्या कूलर्सचे लोकार्पण केले. तसेच पत्रकारांशी विविध विषयांवर मनमोकळ्या गप्पाही मारल्या. महाराष्ट्र में दिघी पोर्ट जो है उस पोर्ट को रेल से उर्वरित राज्य को और देश को जोड़ने का काम करने के लिए एक नई कंपनी बनाने के लिए एक एग्रीमेंट पे साइन किया है. महाराष्ट्र के पास 720 किलोमीटर लंबा समुद्र किनारा है. यदि हम हमारे देश में, जैसे हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी कहते हैं कि पोर्ट लेड डेवलपमेंट होनी चाहिए, तो पोर्ट को डेवलप करना चाहिए. लेकिन पोर्ट लेड डेवलपमेंट यदि संभव करनी है तो उसको पोर्ट को और तरीके से रेस्ट ऑफ कंट्री से जोड़ने की आवश्यकता है. गर्जा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.